Hello student, today discuss the unsolved problem of chapter oscillations. The first question, at what distance from the mean position is the speed of particle performing SHM half is the maximum speed given path length of SHM is equal to 10 cm. आता इथे आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचे, कुठल्या पोझिशनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचे तर ज्या पोझिशनला पार्टिकल हाफ स्पीड घेतो कुणाच्या मॅक्झिमम स्पीडच्या मीन्स व्हेलॉसिटी ऑफ हाफ इथे आपण पॉईंट लिहू इज इक्वल टू व्ही मॅक्स डिवायडेड बाय 2 हे आपल्याला काय झालेलं आहे गिवन दिलेलं आहे इज द स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड. तुम्ही तर काही नोटेशन वापरा एक्स वापरलं तरी चालेल आणि आपल्याला गिवन द पाथ लेंथ ऑफ SHM पाथ लेंथ म्हणजे 2a तो किती दिला आहे 10 सेंटीमीटर आणि आपल्याला ह्या पोझिशनचं असलेलं डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं. आता इथे सिंपल व्ही मॅक्सचा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय ऑसिलेशनमध्ये व्ही मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा. इज दॅट क्लिअर. मग इथे आपल्याला ए ओमेगा दिलेला आहे इथे फक्त ए माहिती ओमेगा दिला आहे का तर नाही दिला आणि दुसरा फॉर्म्युला म्हणजे ह्या पॉईंटचा मग त्या पॉईंटला असलेली व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येतोय प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर की नाही. ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट हे इक्वेशन नंबर सेकंड हे इक्वेशन नंबर थर्ड आणि आपल्याला हे डिस्टन्स काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. तर इक्वेशन नंबर सेकंड अँड थर्ड पुट इन इक्वेशन फर्स्ट. रिलेशन काय येतं आहे ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए ओमेगा. तर इथे ओमेगा काय होईल कॅन्सल होईल याचा स्क्वेअर करू स्क्वेअर ऑन बोथ साइड तर रूट काय होणार आहे कॅन्सल होणार आहे LHSला काय आलं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि RHSला काय आलं ए स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 4 कारण इथे 2चा हा स्क्वेअर होणार की नाही तो काय आला ए स्क्वेअर बाय 4. आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं मग त्या एक्सची व्हॅल्यू काय येते एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 3a स्क्वेअर बाय 4. इज दॅट क्लिअर. एची व्हॅल्यू दिली का आपल्याला नाही पण तिथून टोटल पाथ लेनवरून आपल्याला ए काढता येईल. ए किती येतोय 5 सेंटीमीटर. हा ए इथे पुट करा आणि रूट फाइंड आउट करा तुम्हाला काय भेटेल एक्स भेटेल मीन्स 3 into 5 square divided by 4 square root on both side x is equal to under root 3 into 5 divided by 2 आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते नियरली येतं 4.33 सेंटीमीटर अंडर रूट 3 1.73 5 डिवायडेड बाय 2 यांचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केलं तर आपल्या आन्सर काय येणार 4.33 म्हणजे टोटल ॲम्प्लिट्यूडच्या मीनपासून 4.33 सेंटीमीटरवरती गेल्यानंतर आपलं व्हेलॉसिटी काय असेल निम्मी असेल. आता ह्या टाईपचे एक्झाम्पल मॅक्झिमम CATला येतात. आता इथे आपण थेरी पार्ट जे बोर्डाला विचारलं तर आपल्याला संपूर्ण स्टेप लिहावे लागतात पण जर तुम्हाला CATला विचारलं तर तुम्ही हे डायरेक्ट लक्षात ठेवा कंपॅरिझन
तुम्हाला पॉईंटची वेलॉसिटी 1/3 देतील, मॅक्झिमम वेलॉसिटीच्या 1/4 देतील. हा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा बाय कम्पॅरिझनचा. हा ॲट एनी पोझिशनचा फॉर्म्युला आणि हा मॅक्झिममचा फॉर्म्युला. मग त्याचं काय रिलेशन दिलं आहे, हाफ दिलं आहे, 1/3 दिलं आहे, 1/4 दिलं आहे. त्यानुसार तुमचं इक्वेशन काय होणार, बदलत जाऊन त्या पॉईंटचं असलेलं डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनपासून आपल्याला फाइंड करता येईल. आता त्यांनी मीन सांगितले. जर एक्स्ट्रीम सांगितलं असतं तर मी काय केलं असतं, 5 - 4.33 हे माझं डिस्टन्स एक्स्ट्रीमपासून झालं असतं. पण क्वेश्चनमध्ये मीन विचारले म्हणून ते मीनपासूनचंच आपण डिस्टन्स लिहिलं आहे. समजलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. सेकंड म्हणजे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. इन SI units, the differential equation of an SHM is d²x dt² is equal to -36x. Find its frequency and period. आता आपल्याला गिवन जे दिले ते डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिले. d²x डिवायडेड बाय dt² इज इक्वल टू -36x. त्याला आपण डिफरन्शियलच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. प्लस 36x इज इक्वल टू 0. ह्याला म्हणतो इक्वेशन फर्स्ट. आपलं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ डिफरन्शियल काय आहे, d²x डिवायडेड बाय dt² प्लस ω² इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशनला म्हणतो मी सेकंड. आता जर हे दोन इक्वेशन कम्पेअर केले तर d²x dt²x बरोबर आहे, प्लसला प्लस साईन आहे, इथे 36 आहे, इथे ω², इथे x आहे, इथे x. म्हणजे हे जर दोन इक्वेशन आपण जर कम्पेअर केले, कम्पेअर इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ω² इज इक्वल टू 36. म्हणजे आपली अँग्युलर वेलॉसिटीचा स्क्वेअर केला तो काय येतोय, 36 येतोय. मीन्स देअरफॉर अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू 6 पर सेकंड. जर दोघांचा स्क्वेअर रूट काढला तर आन्सर काय येते आपलं 6 पर सेकंड. आपल्याला काय काय फाइंड आउट करायची, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड. मग फ्रिक्वेन्सी आणि पिरियडचा अँग्युलर वेलॉसिटीशी रिलेशन काय आहे, तर ओमेगा इज इक्वल टू 2πn. इज देअरफॉर n इज इक्वल टू ओमेगा डिवायडेड बाय 2π. पुट करा 6 डिवायडेड बाय 2π. तर n काय येतोय माझा 6, 2π मीन्स 6.28. तर त्याचा रेशो काढला तर तो येतोय 0.955 हर्ट्स. इज दॅट क्लिअर. तर दुसरे पिरियड म्हणजेच काय असतो, रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी और ओमेगा इज इक्वल टू 2π/t. दोन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला वापरा. तुम्हाला ओमेगा तुम्ही फाइंड आउट केला आहे आणि फ्रिक्वेन्सी आत्ता तुम्ही फाइंड केली, तुम्ही दोन्ही फाइंड केले. मीन्स t इज इक्वल टू 1/0.955. तर तुमचा टाईम पिरियड येतो 1.05 सेकंद. तुमचं असलेलं टाईम पिरियड काय आलं किंवा पिरियड काय आलं 1.0 सेकंद. तर ह्या टाईपचे एक्झाम्पलसुद्धा आपल्याला CATला किंवा 1 मार्क MCQला विचारले जातात बोर्डाच्या पेपरला. तर हे लक्षात ठेवा. d²x dt² इज इक्वल टू -36x. आता याच्यामध्ये अजूनही काय काय विचारलं जातं, तर फोर्स कॉन्स्टंट आणि मास हे सुद्धा रिलेशन आपल्याला विचारलं जातं. कारण ω²चे तिथे अजून एक फॉर्म्युला येतो. तो फॉर्म्युला काय येतो, प्लस k/m(x) इज इक्वल टू 0. म्हणजे k/mची व्हॅल्यूसुद्धा काय आहे 36 आहे. मग तुम्हाला फोर्स कॉन्स्टंट किंवा मास या दोघांपैकी अजून एक टर्म गिवन देतील आणि रिमेनिंग टर्म तुम्हाला फाइंड आउट करायला विचारतील. नेक्स्ट example number 10. A needle of sewing machine moves along a path of amplitude 4 cm with frequency 5 Hz. Find its acceleration 130 seconds after it has crossed the mean position. आता इथे आपण एक आपली मशीन आहे, शिलाईची मशीन, सीइंग मशीन आहे. त्या मशीनची ही जी निडल आहे, तर ही निडल अप अँड डाऊन होते. म्हणजे इथून आता इथे समजा मीन पोझिशन आहे, तर इथून अशी वर जाणारे ही एक पोझिशन असेल आणि
ही एक पोझिशन असेल, म्हणजे एवढ्या पॉईंटला ते काय होते, ऑसिलेट होते, इथून वर इथून खाली. तर आपल्याला काय दिलं आहे की तिचं ॲम्प्लिट्यूड म्हणजे इथून इथपर्यंत असलेलं डिस्टन्स मीन्स ए इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, आणि तिने एका सेकंदात केलेले नंबर ऑफ ऑसिलेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी ते किती आहेत, 5 हर्ट्ज. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, फाइंड इट्स एक्सलरेशन 130 सेकंद आफ्टर इट हॅज क्रॉस द मीन पोझिशन. म्हणजे ह्या मीन पोझिशनपासून तिने 1/30 सेकंद एवढ्या टाईमला ही कुठेतरी इथे असेल की नाही, म्हणजे तो टाईम दिला आहे आपल्याला, काय दिला आहे 1/30 सेकंद. त्या टाईमचं किंवा त्या पोझिशनचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲक्सलरेशन. मग तिथे असताना त्याचं ॲक्सलरेशन काय असेल. आता हे झालं आपलं गिवन. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, तर ॲक्सलरेशन इज इक्वल टू -ω² इंटू एक्स ॲट एनी पोझिशन. आता ही कुठली तरी एक पोझिशन असेल तर आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, एक्स फाइंड आउट करायचं, कारण की ओमेगा तुम्हाला फ्रिक्वेन्सीवरून मिळेल. मग एक्स तुम्ही कसा फाइंड आउट करणार, तर एक्स हे डिस्प्लेसमेंट आहे. मग मीनपासून ह्या पॉईंटपर्यंत किंवा ह्या गिवन टाईमपर्यंत झालेलं डिस्प्लेसमेंट. त्यासाठी आपल्याला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे फ्रॉम मीन पोझिशन, ए साइन ओमेगा टी. तुम्हाला ए ॲम्प्लिट्यूड दिलेलं आहे, ओमेगा तुम्हाला फाइंड आउट करता येईल फ्रिक्वेन्सीवरून, आणि तुमचं असलेलं टाईमसुद्धा दिलेलं आहे 130 सेकंद. इथे झालं ए साइन फ्रिक्वेन्सीचं रिलेशन घेऊ आपण 2πn इंटू टी. व्हॅल्यू पुट करू, ॲम्प्लिट्यूड इज 4 साइन 2π इंटू 5 इंटू 1/30. सिम्पल कॅल्क्युलेशन केलं तर इथे येतात 3, म्हणजे साइन π/3. मग साइन π/3 ची व्हॅल्यू काय आहे, किंवा साइन 60, तर साइन 60 येतो √3/2 मीन्स एक्स इज इक्वल टू 4 इंटू √3/2 इज इक्वल टू 2√3. म्हणजे तुमची मीनपासून या इथपर्यंत 130 सेकंड टाईम कवर करेपर्यंत असलेलं डिस्टन्स काय येतं, 2√3 सेकंड. इज दॅट क्लिअर. इथेच काय झालं, आपलं सिम्पल रिलेशन झालं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं ॲक्सलरेशन, त्याला म्हणतो इक्वेशन फर्स्ट. तर एक्स पुट इन द इक्वेशन फर्स्ट, पुट इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये जर पुट केलं तर ॲक्सलरेशन मायनस ω² म्हणजेच काय येणार, 2πn ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2√3. इथे प्लस मायनस आपण फॉर्म्युल्यामध्ये म्हणून यूज करतो. ॲक्सलरेशन हे आपण मॅग्निट्यूड काढायला विचारलं त्यामुळे आपण पॉझिटिव्हमध्येच लिहिणार आहे. 2π इंटू 5n ब्रॅकेट स्क्वेअर टू 2√3 मीन्स 10π² इंटू 2√3. 10चा स्क्वेअर 100 येतो, पायचा स्क्वेअर 9.8 येतो, म्हणजे हे नियरली टू इक्वल आपलं काय येणार आहे 980 इंटू 2√3. जर ह्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन येतं आपलं 346 π² सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड जर पाय म्हणजे 9.8ने जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर नियरली तुमचा आन्सर येतो 3420 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हेच जर आन्सर आपण SI मध्ये लिहिलं तर 2 पॉईंट इकडे काय होणार, शिफ्ट 34.2 मीटर पर 34.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता ह्या संपूर्ण एक्झाम्पलमध्ये हे एक्झाम्पल आपल्याला 4 मार्क्स विचारलं जाऊ शकतं.
आता हे एक्झाम्पलमध्ये काय काय दिलं आहे आपल्याला, ॲम्प्लिट्यूड दिलं आहे, फ्रिक्वेन्सी किंवा टाईम पिरियड, ह्या दोघांपैकी एक रिलेटेड देतील. आणि त्या पोझिशनचं इथे आपल्याला काय दिलं आहे, आता टाईम दिलेलं आहे. जर हे जर डायरेक्ट डिस्टन्स दिलं असतं तर हेच एक्झाम्पल 2 मार्क्स और 1 मार्क्समध्ये कन्वर्ट झालं असतं. पण इथे टाईम दिल्यामुळे आपल्याला त्या टाईमवरून तिचं पोझिशन फाइंड आउट करायला लागते. मग ही पोझिशन फ्रॉम मीनपासून दिलेली, फाइंड द ॲक्सलरेशन 130 आफ्टर इट क्रॉस द मीन पोझिशन. म्हणजे ते मीनपासून दिली म्हणून आपलं इक्वेशन काय आलं डिस्प्लेसमेंटचं, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. जर हे जर रिलेशन आपल्याला एक्स्ट्रीमपासून दिलं असतं तर इथे काय लिहिलं असतं मी, ए कॉस ओमेगा टी. त्या डायरेक्शनने माझं एक्झाम्पल सॉल्व झालं असतं. मला डिस्प्लेसमेंट फाइंड करावं लागलं असतं. तो डिस्प्लेसमेंट तुमच्या विचारलेलं ह्याच्यामध्ये, मग इथं एक्सलरेशन विचारतात किंवा व्हेलॉसिटी विचारलं असतं तर फॉर्म्युला काय झाला असता, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला एक्स फाइंड आउट करायला लागलं असतं की नाही. असे 2 टाईप्सने विचारले जातात, एक एक्सलरेशनच्या फॉर्ममध्ये आणि दुसरं डिस्प्लेसमेंटच्या फॉर्ममध्ये. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM is 0.1 pi square x square joule if mass of the particle is 20 gram. Find the frequency of SHM. तुम्हाला गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, तर पोटेन्शियल एनर्जी दिली, ती किती दिली, 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर जूल. तुम्हाला त्या पार्टिकलचं मास काय दिलेलं आहे, 20 ग्रॅम. आता हे SI युनिट आहे, CGS युनिट आहे, त्याला मी SI मध्ये काय करतो, कन्वर्ट. 20 × 10⁻³ kg. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सी. आता आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जी सिंपल फॉर्म्युला काय, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m² x स्क्वेअर. आता इथे मास दिला आहे, ओमेगा नाही आहे, एक्स नाही आहे, तर ओमेगाचं रिलेशन फ्रिक्वेन्सीशी येतं आहे. म्हणजे तुम्हाला ओमेगा फाइंड आउट तिथे पुट करता येईल की जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि अजून एक्स दिलेलं नाही, पण एक्स हे गिवनमध्येच दिलेलं आहे पोटेन्शियलच्या व्हॅल्यूमध्येच. ओमेगाचं रिलेशन काय येतं आहे, ओमेगा इज इक्वल टू 2πn. इथे आपण पुट करू यम 2πn ब्रॅकेट स्क्वेअर एक्स स्क्वेअर. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ potential energy 0.1 pi square x square is equal to 1/2. मास किती दिला आहे, 20 × 10⁻³ इथे आले 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर एक्स स्क्वेअर. काय काय कॅन्सल होतं आहे, पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल होत आहेत, 2 1 × 1 2 2 × 4. आता इथे मी n² ह्या बाजूला लिहितो, तर n² इज इक्वल टू, आता 20 × 10⁻³ × 2 हे n² ला मल्टिपल, म्हणजे इकडे काय होणार ते डिवाइड. 0.1च्या ऐवजी लिहितो मी 10⁻⁻1 डिवायडेड बाय 20 × 10⁻³ × 2. हे झालं संपूर्ण आपलं कॅल्क्युलेशन. 2 × 20 40, 10⁻³ वरती गेलं प्लस होणार, मीन्स 100 डिवायडेड बाय 40. 100 डिवायडेड बाय 40 मीन्स जर कॅल्क्युलेशन केलं तर हे ते आपलं 2.5. आणि त्याचा जर आपण स्क्वेअर रूट काढला तर n इज इक्वल टू 1.581 हर्ट्स. ह्याचा जर आपण स्क्वेअर रूट, इथे n² इज इक्वल टू 2.5 होतं, त्याचा स्क्वेअर रूट काढला तर आन्सर काय येतं आहे 1.581 हर्ट्स. आता हे एक्झाम्पल आपल्याला पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी ह्या तिन्ही फॉर्ममध्ये विचारले जातात. किंवा पुन्हा हेच एक्झाम्पल आपल्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये एक्सची व्हॅल्यू काढूनसुद्धा आपल्याला विचारलं जाईल. इथे आता समजा त्यांनी एक्सची व्हॅल्यू कॅन्सल होते, पण जर टाईम दिला किंवा पोझिशन दिली तर आपल्याला एक्स काढूनसुद्धा पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी फाइंड आउट करता येते.
Next example, the total energy of a body of mass 2 kg performing SHM is 40 joule. Find its speed while crossing the center of the path. तर आपल्याला स्पीड काढायचं आहे. कुठलं काढायचं आहे? सेंटर ऑफ पाथ. सेंटर ऑफ पाथ म्हणजेच असतो मॅक्झिमम स्पीड. आता गिवन काय काय दिलेलं आहे? मास दिला आहे 2 kg, पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे 40 जूल्स, आणि आपल्याला टोटल एनर्जी दिलेली आहे 40 जूल्स. आपल्याला काढायचा आहे तो व्ही मॅक्स. आता इथे टोटल एनर्जीचं फॉर्म्युला काय येतं? कारण व्ही मॅक्स म्हणजेच काय असतो? ए ओमेगा. तर आपल्याला ओमेगा माहिती नाही, ए माहिती नाही, काहीच माहिती नाही. मग हे दोन्ही माहिती नसताना आपण फाइंड आउट कसं काय करणार? बरोबर की नाही? तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. आता ह्या दोघांचं जर रिलेशन पाहिलं तर ए ओमेगा इथे पण आहे, इथे पण आहे ए ओमेगा. आपल्याकडे फक्त मास आहे. आपण जर ह्या दोघांची एकत्रच व्हॅल्यू काढली तरच एक्झाम्पल काय होईल? आपलं सॉल्व होईल. मीन्स देअरफॉर ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू टोटल एनर्जी डिवायडेड बाय मास. मग टोटल एनर्जी किती आहे? 40. मास किती आहे? 2. 2 गेट कॅन्सल, म्हणजे तुमची ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते? 40 येते. स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, म्हणजेच ए ओमेगा काय आला? अंडर रूट 40 इज इक्वल टू 6.28 मीटर पर सेकंड. पण ही ए ओमेगाची. आणि व्ही मॅक्स जे मॅक्झिमम स्पीड इज इक्वल टू ए ओमेगा इज इक्वल टू 6.28 मीटर पर सेकंड. म्हणजे आपल्याला जे विचारले त्याचा कुणाचाच गिवन दिलेला नाही आहे. म्हणजे ए पण माहिती नाही, ओमेगा पण माहिती नाही. आणि ह्या व्हॅल्यूवरून आपल्याला ए आणि ओमेगाचं रिलेशनसुद्धा फाइंड आउट करता येत नाही. पण टोटल एनर्जीमध्येच ए ओमेगाचं रिलेशन आहे, म्हणजे ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तुम्ही ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर काढलं की तुम्हाला काय भेटणार आहे? स्क्वेअर रूट काढल्यानंतर ए ओमेगा. आणि ए ओमेगा म्हणजेच काय? व्ही मॅक्स. म्हणजे हा थोडक्यात फॉर्म्युला असा येतो 1/2 m व्ही स्क्वेअर. असं लिहिलं तरी चालेल, पण आपण बाय प्रोसेसनी ते एक्झाम्पल, म्हणजे जे आपले फॉर्म्युले त्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण एक्झाम्पल काय केलं आहे? सॉल्व केलं. हे सुद्धा इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, अ सिम्पल पेंडुलम परफॉर्म SHM ऑफ पिरियड 4 सेकंड. हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन विल द डिस्प्लेसमेंट ऑफ बॉब बी 1/3 ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टाईम फाइंड आउट करायचं आहे. गिवनमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टाईम. आपल्याला टाईम पिरियड दिला आहे, म्हणजे कॅपिटल टी दिलेलं आहे 4 सेकंड. आणि टाईम कुठला फाइंड आउट करायचा आहे? ज्यावेळेस आपला पेंडल मीन पोझिशनपासून डिस्प्लेस होईल. किती? 1/3 ऑफ ॲम्प्लिट्यूड, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1/3 ऑफ ए. तिथलं आपल्याला काय करायचं आहे? टाईम पिरियड फाइंड आउट करायचं बाय मीन पोझिशन. हे ऑलरेडी आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन पाहिलं. एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. आणि तिथं आपल्याला हा टी फाइंड आउट करायचा. मग काय काय दिले ते पुट करू. ओमेगा दिला नाही, पण ओमेगाच्या ऐवजी काय दिले? टी दिलं. तर ओमेगाचं रिलेशन काय? टीशी. ए साईन 2π टी इंटू स्मॉल टी. एक्सची व्हॅल्यू काय आहे? 1/3 ऑफ ॲम्प्लिट्यूड ए साईन 2π कॅपिटल टी इंटू टी. कॅपिटल टी दिला आहे 4 सेकंड. तो इथे लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला बरं पडेल. एला एक कॅन्सल, हा साईन इकडे शिफ्ट केला तर काय झालं? साईन इनवर्स 1/3 इज इक्वल टू 2 1 1 2 2 2 मीन्स
π/2 इंटू टी. साइन इकडे शिफ्ट का केला तर मला π/2 इंटू टी ही एक परफेक्ट व्हॅल्यू नाही आहे, त्यामुळे त्याची मला साईन व्हॅल्यू काढता येणार नाही. आता साईन 1/3 ह्याचा लॉग बुकमध्ये यूज करून व्हॅल्यू जर काढली तर ती व्हॅल्यू येते 19.5 डिग्री पाय रेडियन डिवायडेड बाय 2 इंटू टी. आता हे अँगल रेडियनमध्ये, हा अँगल डिग्रीमध्ये, ते कॅन्सल होत नाही, ते कन्व्हर्जन मेथडने कॅन्सल होते डिग्री टू रेडियन. ते 11 स्टँडर्ड्समध्ये तुमचं मॅथ्समध्ये झालं असेल. तरी इथे आपण लिहू पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. पुट केली व्हॅल्यू 18.9 इंटू पाय डिवायडेड बाय 180 इज इक्वल टू π/2 इंटू टी. मीन्स 1 डिग्री इज इक्वल टू π/180 रेडियन. कॅल्क्युलेशन केलं, पायला पाय कॅन्सल, 2 1 जा 1, 2 9 जा 18 इंटू 0, म्हणजे तुमचा टी इज इक्वल टू काय येतो 19.5 डिवायडेड बाय 90. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते आन्सर येतं आपलं 0.2163 सेकंद. त्याचं नियरली टू आन्सर येतं आहे 19.5चं 0.2163. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कळते की आपल्याला इथे काय रिलेशन यूज करतो आहे आपण, डिस्प्लेसमेंटचं. एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. त्याच्यावरून आपण ही व्हॅल्यू काय केली, फाइंड आउट केली. हे मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन असे दोन रिलेशन आहे डिस्प्लेसमेंटचे. जर एक्स्ट्रीम पोझिशन सांगितलं असतं तर ते काय आलं असतं, एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. पण एक्स्ट्रीम पोझिशनचं डिस्प्लेसमेंट हे ए मायनस दिलेली व्हॅल्यू असते, म्हणजे त्यातून ते काय करायला लागलं आपल्याला, सबट्रॅक्शन करायला लागेल. ओके, तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 14. अ सिम्पल पेंडुलम ऑफ लेंथ 100 cm performs SHM. Find the restoring force acting on its bob of mass 50 gram when the displacement from the mean position is 3 cm. आता आपल्याला गिवन काय काय दिले ते आपण पाहू. गिवनमध्ये आपल्याला लेंथ ऑफ पेंडल दिली L इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. त्यानंतर मास ऑफ बॉब 50 ग्रॅम. मास नंतर आपल्याला काय दिलं ह्यांनी, तर डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज 3 सेंटीमीटर, म्हणजे एक्स दिलेलं आहे 3 सेंटीमीटर आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो फोर्स कॉन्स्टंट के. अ सिम्पल पेंडुलम ऑफ लेंथ. आता फोर्स कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय, तर फोर्स कॉन्स्टंट के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर, हा फॉर्म्युला येतो. बरोबर आहे. तर मग आपल्याला ओमेगा स्क्वेअर दिलेला आहे का, तर आपल्याला ओमेगा स्क्वेअर दिलेला नाही. सॉरी, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तो रेस्टोरिंग फोर्स म्हणजे एफ फाइंड आउट करायचं. तर एफचा फॉर्म्युला काय येतो, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. बरोबर आहे की नाही. तर आपल्याला ती काय काढावं लागेल, के काढावं लागेल, कारण की एक्स गिवन आहे. केचा फॉर्म्युला काय येतो, एम ओमेगा स्क्वेअर. इथे मास दिलेला आहे, ओमेगा दिला आहे का, तर नाही दिला. तर ओमेगाच्या ऐवजी आपल्याला काय दिलं आहे, सिम्पल पेंडुलमची लेंथ दिलेली. मग ओमेगाचं सिम्पल पेंडुलममध्ये काय रिलेशन आहे का, तर आहे, ते म्हणजे टाईम पिरियडशी. म्हणजे आपण तोही फॉर्म्युला लिहून घेऊ. ओमेगा इज इक्वल टू 2π/t. मग टी कसा काढायचा, तर टीचं सिम्पल पेंडुलमचा फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2π L/G. हा आहे आपला सिम्पल पेंडुलमच्या टाईम पिरियडचा फॉर्म्युला. आता इथली व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची, इथली व्हॅल्यू इथे आणि इथली व्हॅल्यू इथे. आता हा जरी प्रॉब्लेम छोटा असला तरी हा प्रॉब्लेम 4 मार्क्स प्रॉब्लेम. किती मार्क्स, 4 मार्क प्रॉब्लेम आहे, कारण की तुम्हाला एका व्हॅल्यूसाठी 1 2 आणि 3 फॉर्म्युले पुट करायचे. आता इथे जीची व्हॅल्यू काय आहे, तर जी इज द गिवन, जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंद. जर तुम्ही CGS मध्ये घेणार असाल तर जीची व्हॅल्यू घ्या 900
980 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. आपल्याला इथे ओमेगा स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. ह्याचा स्क्वेअर केला तरी चालेल, ह्याचा स्क्वेअर केला तरी चालेल आणि ह्याचा स्क्वेअर केला तरी चालेल. मग टीचा स्क्वेअर केल्यावरती व्हॅल्यू काय येते ते आपण इथे पुट करू. 2 पाय 100 डिवायडेड बाय 980 स्क्वेअर ऑन बोथ साईड, म्हणजेच टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू 100 डिवायडेड बाय 980. आता इथे हा ओमेगा आहे, तर त्या ओमेगाचा सुद्धा मी इथे पुट करतो. के इज इक्वल टू यम. ओमेगा म्हणजेच काय असतो 2 पाय बाय टी ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स यम 4 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. ह्याला 1 म्हणतो, ह्याला 2 म्हणतो. इक्वेशन 1 पुट इन इक्वेशन 2. तर के ची व्हॅल्यू काय येईल यम 4 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर इंटू 100 डिवायडेड बाय 980. 4 पाय स्क्वेअर कॅन्सल. जर हे जर आपण व्यवस्थित लिहिलं तर यम इंटू 980 डिवायडेड बाय 100. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू जर आपण पुट केल्या मीन्स सिंपल के इज इक्वल टू मास किती दिलं आपल्याला 50 इंटू 980 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 490. हा काय झाला तुमचा फोर्स कॉन्स्टंट म्हणजे न्यूटन डाईन पर सेंटीमीटर. कारण की घेताना आपण कशात घेतले सगळे CGS मध्ये घेतले. आपल्याला काय काढायचं आहे फोर्स. एफ इज इक्वल टू के इंटू एक्स मीन्स 490 इंटू 3. मी ह्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं कॅल्क्युलेशन येतं 1470 डाईन और 1.47 इंटू 10⁻² न्यूटन. डाईनमध्ये ठेवा किंवा न्यूटनमध्ये ठेवा. आता डिपेंडिंग बाय व्हॅल्यू, जीची व्हॅल्यू तुम्ही 980 घेताय की 10 घेता. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये गिवन दिलेला नाही आहे, तर तुम्ही काही लिहिलं तरी चालेल. जर 10 दिला तर हे ॲन्सर थोडंसं बदलेल. 1.48 इंटू 10⁻² न्यूटन. म्हणजे इथे जर आपण 1000 पुट केलं, बरोबर आहे की नाही, तर आपलं रिलेशन काय होत जाईल थोडंसं बदलत जाईल. किंवा 9.87 ठेवलं की व्हॅल्यू काय होत जाईल बदलत जाईल. दोन्हीपैकी कोणत्याही व्हॅल्यू चालते. समजलं. हे सुद्धा 4 मार्क एक्झाम्पल आहे. विचारलेली व्हॅल्यू आणि गिवन ह्यांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. त्यासाठी काय विचारले त्यांचे फॉर्म्युले पुटअप करतो आहे. म्हणजे विचारले रेस्टोरिंग फोर्स, त्याच्यामध्ये असतो फोर्स कॉन्स्टंट, तो दिला नाही. फोर्स कॉन्स्टंटचा फॉर्म्युला यम ओमेगा स्क्वेअर. यम दिला आहे तर ओमेगा दिला नाही. ओमेगाचा फॉर्म्युला आहे 2 पाय बाय टी. इथे टी दिलेला नाही आहे, पण टी हे कंडिशन दिली. ती कुणाशी दिली तर सिम्पल पेंडुलमची. आणि सिम्पल पेंडुलमच्या लेंथवरून आपल्याला टाईम पिरियड फाइंड आउट करता येतं. मग त्याचा आपण इथं फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2 पाय L/G. म्हणजे इथे तुम्हाला अख्खा सिलेबस जर म्हणजे चॅप्टर जर संपूर्ण समजला ऑसिलेशन, तरच हा फॉर्म्युला किंवा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. कारण की ही लास्ट कंडिशन आहे, ही मिडल कंडिशन, ही फर्स्ट कंडिशन आहे. बरोबर की नाही. सिम्पल पेंडुलम आपण सर्वात शेवट शिकलो आहे आणि फोर्स कॉन्स्टंट हे आपण सुरुवातीला शिकलो आहे. इज इट क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल. Find the change in length of second pendulum if the acceleration due to gravity at the place changes from 9.75 meter per second square to 9.8 meter per second square. तर आपल्याला काय काढायचं आहे चेंज इन लेंथ म्हणजे L1 मायनस L2 फाइंड आउट करा. आपल्याला गिवन काय दिलेलं आहे तर 2 ॲक्सलरेशन दिले 2 पोझिशनचे. त्याला एकाला आपण G1 म्हणू आणि एकाला G2 म्हणून. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
तर एलचं रिलेशन काय आहे, लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटी वाढली तर लेंथसुद्धा काय होणार, वाढणार. म्हणजे इथे G2 मोठा आहे, म्हणजे इथे काय आलं L2 मायनस L1. इज दॅट क्लिअर? तर आपल्याला L2 मायनस L1 फाइंड आउट करायचं आहे. तर इथे G2 म्हणजे G2 9.8 असताना L2 काय असतो, तो सुद्धा फिक्स असतो. तो किती असतो तर 1 मीटर. म्हणजे मला काय काढायला लागेल, फक्त L1 जर मी काढला तर मला रिलेशन येईल. तर सिंपल रिलेशन L1 डिवायडेड बाय L2 इज इक्वल टू G1 डिवायडेड बाय G2. मीन्स देअरफॉर L1 इज इक्वल टू G1 बाय G2 इंटू L2. आता ही कंडिशन मला माहिती असली पाहिजे. ज्यावेळेस लेंथ 1 मीटर असेल सेकंड पेंडुलमची, त्यावेळेस त्याची ग्रॅव्हिटी आपण 9.8 कन्सिडर केली. म्हणजे ते ॲझ्युम पण म्हणलं तरी चालेल, कारण एक्झॅक्ट तेवढा आन्सर येत नाही. मग व्हॅल्यू जर पुट केली तर 9.75 डिवायडेड बाय 9.8 इंटू 1. हे आपल्याला काय भेटेल, L1 भेटेल. आपल्याला काय काढायचं आहे, L2 मायनस L1 इज देअर, म्हणजे डिफरन्स काढायचं आहे. L2 मायनस L1. L2 ची व्हॅल्यू काय 1 आणि L1 काय आला आहे 9.75 डिवायडेड बाय 9.8. क्रॉस मल्टिपल करा. 9.8 मायनस 975 डिवायडेड बाय 9.8. तर ह्याचं आन्सर काय, तर डिफरन्स L2 मायनस L1 इज इक्वल टू 0.0051 मीटर. म्हणजे त्या दोन लेंथमधला डिफरन्स किती असेल 0.051 और 5.1 इंटू 10⁻³ मीटर और 5.1 मिलीमीटर्स. हे सुद्धा रिलेशन MCQला विचारलं जाऊ शकतं. ही डिपेंडिंग बाय सेकंड पेंडुलमच्या प्रॉपर्टीवरती असलेलं हे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हॉट डिस्टन्स from the mean position is the kinetic energy of particle performing SHM of amplitude 8 cm 3 times its a potential energy. म्हणजे तुम्हाला amplitude दिलेला आहे गिवनमध्ये 8 सेंटीमीटर आणि दुसरी कंडिशन काय दिलेली आहे, the kinetic energy of particle performing SHM of amplitude is 3 times of potential energy. means kinetic energy is 3 times greater in पोटेन्शियल एनर्जी. आणि त्या पॉईंट कुठल्या पॉईंटला असेल त्या पॉईंटचं काय करायचं आहे, आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं. इथे सुद्धा आपण दोघांचे सिंपल फॉर्म्युले लिहू. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे तो 1/2 mω² a² मायनस x² आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे तो 1/2 mω² x². हे दोन्ही फॉर्म्युले गिवनमध्ये पुट करू. पुट इन गिवन, जे आपल्याला गिवन दिलं. तर काय रिलेशन 1/2 mω² a² मायनस x² इज इक्वल टू 3/2 mω² x². बरोबर की नाही. mω² आणि 1/2 काय झालं, कॅन्सल झालं. म्हणजेच a² मायनस x² इज इक्वल टू 3x². एची आधी आपण त्यात एक्सचं रिलेशन घेऊ. म्हणजेच इकडे गेलं काय होणार प्लस. मीन्स 4x² इज इक्वल टू a². मीन्स देअरफॉर x² इज इक्वल टू a² बाय 4. मीन्स x इज इक्वल टू a/2. आणि ॲम्प्लिट्यूड दिलं आपल्याला 8 डिवायडेड बाय 2 मीन्स 4 सेंटीमीटर. म्हणजे मीन पोझिशनपासून 4 सेंटीमीटरला किंवा ॲम्प्लिट्यूडच्या मिड पॉईंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचे रिलेशन आहे. कायनेटिक एनर्जी 3 टाइम्स इज ग्रेटर दॅन द पोटेन्शियल एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी इज 1/3 ऑफ कायनेटिक एनर्जी. मिडल पॉईंट आला की नाही 4 सेंटीमीटर. इज दॅट सिम्पल रिलेशन. ओके. प्रॉब्लेममध्ये काय सजेशन असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.